निर्मलाबाई वा. अय निर्मला. चंदा होय का? बोल ना. एवढ्या सकाळी सकाळी आली? आ काय म्हणतं? काय झालं? अहो रोशनी आली ना, झोपूनच आहे बाई अजूनही बी. उठलीच नाही पोरीली घेऊन. आता मग मी तिकडं काय नाही हे टाकून राहिली, पाणी शिपून राहिली. अंगणं मागणं झाडून घेतले आणि पाणी शिपून राहिली. आता ते आवाज येऊन राहिला होता तिकडं. मी म्हणलं बाई चंदा कायले आली सकाळी सकाळी. बोल ना काय झालं? आम्ही सगळे झोपले आहे बिचारे. रात्री 4-4:30 वाजले ना व. पार्टीच निघाली ना. सगळे माझ्या घरी झोपूनच आहे. कोणी अंगणात, कोणती घरात. झोपूनच आहे. सर्वेच्या सर्वे घरगुती पाहुणे. मी काय म्हणलं होतं, स्वयंपाक गिंपाक करजो नको घरी. इकडं शेजा आपण घरगुती स्वयंपाक करू बाया मिळून. आजच्या दिवस तर पाहुणे आहे बा म्हटलं घरी. तर इकडं शेजा म्हटलं सर्वजण अंती गिंतीले सांगून दिलं आहे आता. बरं ठीक आहे ना, येईन ना. येईन तिकडंच येतं आंघोळ फांगोळ करून. पण पाहुणे किती काय गेले वाटते सकाळी. दिसले ना मला जाताना बॅगा गिगा भरून. नाही सगळेच नाही गेले, हाय थोडे. त्याला थांबा म्हणलं होतं तर नाही थांबले. माय काय करावं मग. चारू बी गेली. चारूले आत्ताच बस स्टॉपवर सोडून दिलं मी. सोडून दिलं आणि इकडं आली. ते इकडं बस यायचीच होती. तिला सार करून दिला आणि इकडं आली. ते नाराजीच चालली बिचारे पोरगीनं. ते काऊन काय झालं? तिला नाराजीत चालली. आणि राहा लागत होतं ना आजच्या दिवस तिनं. कालच आली वेळेवरच नाच चालली बी. बापा आत्या होय खरं ना पोराची नवर देवाची. 1-2 दिवस राहिली तर काय बिघडलं असतं. आणि सोनम काऊन गेली सोनम? म्हणलं होतं तिले राय म्हणून बाई. राय म्हणलं, जाऊ नको म्हणलं, आजचे दिवस राहायला लागेल. नाही वहिनी मला जायचं आहे न, असं आहे तसं आहे करत होती. जाय बाई म्हणलं. मग म्हणलं आणि आपले रोशनचे बाबा नाही काय बोलून नाही राहिले तिच्यासोबत. कालपासून लग्नाला आली तर ते भावासाठी चालती. भाऊ बोलन बा. भाव जवळ जाऊन बोले. पण हे काही बोलत नव्हते आपल्या रोशनीचे बाबा. काय करा बाई, मला जाताना म्हणे तुम्ही सांगा म्हणे भाऊले समजावून. बोलन म्हणे तुमच्या सांगण्यावरून. मी म्हटलं बाई तुने एवढं मन दुखवलं. मी काय बोलू बाई म्हणलं. मी नाही म्हणत बाई म्हटलं काही. मलाच ओरडन म्हटलं ते. तर मग चालली गेली. ते पोट्टीची होती सोनमची इच्छा राहायची. पोरी बरोबर पोरगी राहते आपल्या रोशनी बरोबर. पण माय ना काय म्हणलं ना काय नाही, डोळे काढले तिच्यावर. पोट्टीन तयारीच केली बाई सोनमनं. जाय बाई म्हणलं आता काय म्हणा मग. जाऊ दे, गेल्याले रस्ता आहे आणि थांबलेले घर आहे. घर राहिले तशी घमंडीच आहे चारू. तरी मी काल म्हणलंच माझ्याकडून राहणं नाही झालं. मी ना आणि कौसूबाईनं म्हणलं का हो चारू म्हणलं ते चुकलं नाही का हो म्हटलं. लहानपणापासून तुले भावानं वाढवलं, शिकवलं, चांगल्या घरी दिलं म्हटलं. आणि तूच म्हटलं भावाले अशी बोलली म्हणलं. आता मला केलं तिनं, बाकी जास्त काही बोलली नाही. माझ्या रागाला काय का तिले कायचा एवढा घमंड आहे हो तिले. पैशाचा घमंड राहिली इथंच ठेवा लागते हो. 4 हात जमीन लागते फक्त माणसाले. सारं इच्छा इथं सोडून देणं आहे. मार लोभ करायचा त्या पैशाचा आणि एवढा घमंड दाखवायचा. सख्या भावाले ते पण ज्या भावानं आपलं केलं लहानपणापासून, शिकवलं सर्व केलं, आणि त्याच भावाला एवढं घमंड दाखवते. बोलली मी काल. तर माझ्याकडं तोंड असं करून तिकडं पाहिलं आणि गेली. ती थांबली नाही माझ्याजवळ. पण म्हणून मी नाही नाही म्हणलं तिला. आता एक शब्द म्हणला मी म्हणलं का हो थांबून जा आजच्या दिवस. नाही म्हणलं ना डबल म्हणलंय नाही बाई मी ना. जाय म्हटलं चाल तुला एवढ्यात कुंकू लावतो आणि पाय धुवून देतो चाल म्हणलं. चंदा तू मला आवाज दिला होता खरं ना. तू घरी आली होती खरं ना. माझ्या पोरग सांगे बाई चंदा काकू आल्या होत्या म्हणे. काय झालं कायच्यासाठी आलती? इकडे ये म्हणलं माझ्या घराकडे आंघोळ पाणी कर म्हणलं. आणि इकडेच ये बा म्हटलं करू सरू लागायला थोडंसं. आज इकडं घरी जेवण ठेवलं. घरगुती पाहुणे आहे ना आपणही बी सगळीजण. अंताले सांगितलं. आणि कौसूबाईले की त्याचं घर आहे त्याची बी येते सून. ज्योती तर येणार नाही म्हणा. पण जीवा येन. आणि हे आहे अंजनीबाईची सून आहे तिला सांगितलं. ते म्हणे काकू येतो म्हणे मी. तिनं सुट्टी घेतली आज तर ते येतो म्हणे. तर ये बा म्हणलं. तर सर्वजणी आहे तर तू ये बा म्हणलं इकडंच. तू आंघोळ पाणी कर ना ये लवकर घरी. बरं झालं तुम्ही सांगितलं तर. नाही तर आता मिरच्या तोडायला चालली होती मी. हो काय तर गंगे जाजो ना उद्या. जाऊ नको ना आजच्या दिवस. चाल माझ्या घरी कराले. हो येतो ना आंघोळ पाणी करून येतो. ये मग निर्मलाबाई तिकडं. हो येतो.
आम्ही उठली रोशनी तू का ना? आताच तर झोपली होती 4:30 वाजता. काऊन उठली? झोपा लागत होतं, थोडस आराम करा लागत होतं. ते पोरगी झोपून नाही तर झोपून जा लागत होतं. काय रे उठली एवढ्या लवकर? मी म्हटलं तुम्हाला चाय पाणी गी लागन, त्याच्यामुळे स्वयंपाक पाणी बनवा नाही लागन का आपल्याला घरी. आता मग म्हणून उठली मी. जाऊ द्या म्हटलं, माझी झोपही नाही झाली जी, रात्रभर नाही का तिकडच होतो. आता सर्व जण होते तेव्हा झोप नाही लागत होती आणि सर्वच होते तर त्याच्यामुळे मी काही झोपली नाही. मग घरी येऊन झोपली, मला अशी लटलट झोप लागून राहिली का नाही. पण मग हे सूरजजी म्हणे उठ लवकर उठ लवकर, मग मी उठूनच गेली. जाऊ द्या म्हणलं तर उठली, मला लय झोप लागून राहिली. त्या मायच्याशी इकडं स्वयंपाक आहे. मी आता अंगावून पाणी घेतो आणि तिकडंच जातो. त्या मायच्याशी इकडं स्वयंपाक बनवून राहिले ती माय आत्ताच चालती सांगाले. आणि चाय पाणी घे झाला काय, आंघोळ पाणी करणे झोपणेच आहे. आज काय घरी काम नाही, जाय झोपून जाय, झोपाचं असन तर जाय. खरंच झोपू काय मी? खरंच झोपू? लय झोप लागून राहिली जी, मला अशी लटलट झोप लागून राहिली का नाही का खूपच. रात्रभर जाग होत होतं. मग आंघोळ पाणी करतो मग झोपू का? झोप न तर जा झोप. अशी कोणती रोज रोज झोपून राहतं तू? लवकरच तर उठत असतं. मग आता भावाचं लग्न होतं, जागरण झालं, झोपली तर काय फरक पडला, जाय झोप. का हो रोशनी, त्या अंताच्या पोरीले फोन नाही केला का तू? त्या अंता म्हणे माय पोरीले फोन केला का नाही केला बाई म्हणे, माय पोरगी आलीच नाही म्हणे. तर म्हणून म्हणलं तूने फोन नाही केलता तिले. आई केला होता फोन मी ना, मलाच बोलून राहिली होती उलटी टिलटी. त्या भावातही तसंच झालं आणि तू तसंच झालं म्हणते, घाई घाईत म्हणते, अशी बोलून राहिली होती मले. जास्तच तोंड फुटलं तिले, जास्तच गर्वात गेली ते, गर्वात राहिले. सासू सासऱ्याच्या अलग राहून राहिली म्हणते ते, आणि मला अशी बोलून राहिली होती. सांगा मग, मी फोनच काटून दिला. याच आहे ते ये म्हणलं, आणि नाही याच आहे नको येऊ म्हणलं. काऊन लय शापारली का म्हणा राणी तू जास्त? उठूनच तर पळाली हो म्हणा तू म्हणा. ते तरी कोणतं हे झालं म्हणा, आम्ही ना तरी लग्न करून दिलं म्हणा माझ्या घरच्या लोकांना. ते काय केलं हो म्हणा तू? जाऊन गेली म्हणा तिथं, त्याच्या घरात जाऊन घुसली म्हणा, लग्न इथं नाही केलं म्हणा तू ना. आणि ती मंदिरात 2 हारा टाकले म्हणा. शिकून राहिली का हो म्हणा तू म्हणा, स्वतःच पाय ना म्हणा. चांगली बोला लागत होतं तू ना, नाही तर मला फोन द्यावा लागत होतं. थांब बरं काढतो तिची चांगली, लय मादल्यासारखी करून राहिली का होते. थांब तिच्या मायले सांगतो. आई राहू दे, अंता मामीला काही सांगू नका. तशी बी अंता मामीले ऐकत नाही ते, ऐकाले. आणि अंता मामीची काय गलती? अंता मामीने थोडी म्हणायला लावलं तिले. अंता मामी तर म्हणे फोन करजो म्हणे, म्हणून मी फोन केला तिले. ते मला अशी म्हणत होती, मी बी काढली चांगली तिची वाली काढाले. मग तिच्या घरी गेलती, तिच्या सासूनं सर्व सांगितलं मरे. नाही मी फोन करतो ना तिले, आता नाही करत, दुपारून करतो मी फोन. पाहुणे वावणे गेले म्हणजे तिले राणीले फोन करतो आणि काढतो तिची चांगली. कस काय म्हणलं तिनं असं तुले? आम्ही काही तुमचं लग्न करून दिलं नाही का? चांगलं लग्न करून दिलं, ते बी वावरात लग्न करून दिलं. कमी लोक नाही जेवले काही ते आले लग्नात, असं ठेवलं का तू माले? तिची सांगतो, थांब तिले, थांब मी फोन करतो ना, सांगतो मला बोलायचंच आहे तिच्यासोबत. बरं जाय, बरं झोपाचं आहे काही तर तुले, जाय झोप. मी झोपली म्हणा तशी, 1:30 वाजतापासून आली होती मी तर झोपली गिपली मी, माय झाली थोडीफार झोप. जाय झोपाचं आहे काय तर, मग दुपारून मग तिकडं जेवणं खावणं वाढणं हे राहीनच. जाय झोप मग, आता थोडासा आराम कर. जाय, ते पोरगी झोपली आहे आताची तर. हो जी आई, खरंच झोपतो मी. माझे डोळे असं लटलट लागून राहिली ना, उठायची इच्छाच नव्हती. पण मी म्हटलं तुम्हाला चाय पाणी लागन म्हणून उठली मी. झोपतो मग मी आता. लस ना आला एक पोट्टी दिसली हे राणी तर, सासू सासऱ्याच्या घरी आग लावली आणि इथं माझ्या सोनेले बोलून राहिली. थांब बरं काढतो तिची चांगली आता. थांबणार होती ना सोना, तू तर म्हणे काल मध्ये 2-3 दिवस थांबणार म्हणे इकडं, आणि काऊन चालली? हो रे, थांबणार होती पण मम्मी नाही म्हणते माझीवाली. मम्मी म्हणते चल म्हणते, तिकडं काम आहे म्हणते आपलेवाले, तर त्याच्यामुळे मग मला जा लागून राहिलं. मम्मी नाही म्हणून राहिली माझी. चालली काय मग? ठीक आहे मग जाय. मामीजी काय झालं, बस गीस आली नाही वाटते अजूनपर्यंत? गाडी नाही आणली वाटते तुम्ही, नाही आहे ना? बस ना आल्या होत्या का काल? हो ना, सोनमच्या पप्पाला काम होतं त्याच्यामुळे सोनमचे पप्पा काही काल आले नाही माझ्यासोबत. आणि इकडे येणं जरुरी होतं ना, मी गाडीशिवाय येत नाही, पण इकडे येणं जरुरी होतं म्हणून मी काल बसने आले. नाही तर ह्या गावात मी कधीच बसने येत नाही, हमेशा गाडीनेच येते. पण हा फर्स्ट टाईम झाला माझावाला बसने आला, तर मला बसची सवय नाही आहे का नाही. उभं राहू कंटाळा आला, केव्हा येते बस तर काय माहीत. बरं, मी 2 व्हीलरवर नेऊन देऊ का दोघायला पण? सोनमला तुम्हाला नेऊन देऊ का मामीजी? नेऊन देतो ना तुम्ही म्हणत असाल तर. तसं मी आज सुट्टीवरच आहे, सुट्टी घेतली आहे मी काही जाणार नाही आहे. तर तुम्ही म्हणत असाल तर नेऊन देतो.
नको नको नको, कशाला, बसमध्ये जाते ना, जाते जाते आरामशीर बसमध्ये, ऊन नाही लागत काही नाही, गाडीवर ऊन लागन अजून, मग दूरचा रस्ता आहे, जवळ थोडी आहे, बाईकवर लई हे होणार, त्याच्यामुळे ना बसच बरी आहे. ठीक आहे, बसवरच जाते आम्ही, काही तेवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरं बाबाला पाठवून दे जा, उद्या बाबाला पाठवून दे जा, आपल्या ते हे करायचं आहे ना, लग्नाचं बोलणी गिलणी व्हायचीच आहे, अजून तारीखच काढली त्या दिवशी, आणि आपले जेवणा खावणाचं ते अजून ठरायचंच आहे ना, हॉलचं गी दोघं मिळून करत आहे. तर तसं हिच्या पप्पाने फोन केला म्हणा, सोनमच्या पप्पाने फोन केलेला आहे, पण थोडं लवकर पाठव जा हां बाबाला तुमच्या. ठीक आहे मामीजी, मी सांगते बाबाला, तसं सांगते. उद्या येणार बाबा लवकर, निर्मल काका येणार आहे आणि बाबा येणार आहे, दोघच जण येणार आहे उद्या. राहुल, ती बस येत आहे बघ बरं, आमच्या गावाला जाणारी बस आहे का तर ती बघ बरं. हो हो, तुमच्याच गावाला जाणारी आहे. हो हो मामीजी, या या, गर्दी कमी आहे आता, सकाळीच्या बसमध्ये गर्दी कमी राहते. या या मामीजी. बरं झालं लवकर आली बस, तर मला ना असं घाबरल्यासारखं झालं की नाही. हां, मी म्हटलं कितीक वेळ उभं राहा लागते ना, कितीक वेळ नाही का, सवय नाही ना मला असं उभं राहायची. बरं झालं लवकर आली बस तर. हा बोला नाही बाई, बोला. हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे. नाही, चारूबाई सोबत बोललो म्हणा, तसं मी रात्री बोललो चारूबाई सोबत. हो झालं, नाही बोलणं गिलणं झालं, सांगितलं म्हणजे चारूबाईनं, तर ठीक आहे ना, येऊ ना. आता माय म्हणणं असं होतं, मागच्या वेळेस आम्ही आलो होतो बाई, यावेळेस तुम्ही या, पण तुम्ही म्हणता काम आहे काम आहे. आता आम्ही काही बिनकामाची माणसं आहे का बा, सांगा बरोबर तुम्ही. काहून असे करता, ये ना एखादी वेळेस आमच्या इकडे बी. आता आम्हाला 17 कामं राहते, पण कसं लेकरासाठी करावं लागते ना. आता राहुलच्या सासऱ्याचा फोन होय काय का, बोलून राहिले ना राहुलच्या सासऱ्यासोबत, इवाई इवाई करून राहिले ना. बरं ठेवतो मग, येऊ बाई, ठेवतो, येतो उद्या येतो. आणि ते अजून रावल्याचं लग्न व्हायचंच आहे, आणि हे रावल्याचे सासू सासरे त्याच्या मनानंच करते, आपल्याला तर बोटावरच फिरून राहिलेले कायचे. काहून आता काय झालं, तुम्ही बोलले ना आता त्या याच्यासोबत, चारूच्या नवऱ्यासोबत काय झालं. अहो तो म्हणते 170 रुपयाचं ताट जेवणाचं, 170 रुपयाचं ताट म्हणून राहिला. दोघंही आपण अर्धा खर्च करू म्हणते. आता अर्धाच खर्च करणार आहे ना, लॉनचा खर्च त्याच्याकडे आहे. हा, आणि मंडप डेकोरेशनचं याचं तर काही घेणदेणच नाही आहे आपल्याला, पण तो म्हणते जेवणाचा खर्च आपण अर्धा करून ते 170 रुपयाचं ताट म्हणते. सांगू बापी, बापा 170 रुपयाचं ताट काजी, राणीचे बाबा, आजी लोक किती आहे. कमसे कम 700-800 लोक येणार, त्याच्या इकडले ना आपल्या इकडले पकडले तर मग, आणि 170 रुपये आपल्याला झेपावलं तर पाहिजे ना एवढा खर्च. त्याच्यासाठी बोलायला चाललो निर्मल भाऊन मी. त्याने म्हटलं इकडे या बा, सविस्तर बोलू, तर ते नाही म्हणते. निर्मल भाऊले म्हणलं त्याला समजावून सांगा. आता निर्मल भाऊ म्हणते मी डायरेक्ट म्हणते त्याले का तुमचा खर्च तुम्ही काय आहे तर तुमच्या पोरीकडलं करा तुम्ही. आम्ही वरात घेऊन येतो आणि मग रिसेप्शन आमच्या इकडं आम्ही आमच्या पद्धतीनं करू, असं म्हणून म्हणते त्याला. काही दोघं मिळून करू नाही म्हणते, काही नाही म्हणते, त्याचं ते पाच बसून आपण आपलं पाहू म्हणते. नाही बरोबर आहे निर्मल भाऊचं बरोबर आहे. ते कसे डायरेक्ट बोलते का नाही, त्याइलेच न्या तुम्ही, मागच्या वेळेस नेलं ना आताही नाही त्याइले, ते बरं आहे. आपल्याला झेपावलं तर पाहिजे ना बापा, आणि लग्नाचं काही नसतं, काही जेवणाचंच आहे का, अर्धा काही करू नये, त्याचं ते पाच बसन आपण आपलं पाहू, रिसेप्शन आपण आपल्या गावात देऊ, द्या आले आपण आपलं पाहू. अहो अजून पोरीचे कपडे व्हायचे आहे राहुलचे बाबा. तिचा काल लग्नातला लाचाच पाहिला ना बाई मी ना, रोशनच्या लग्नात घातला. तिला विचारलं मी तर म्हणते माझ्या आत्याच्या पोरीच्या लग्नातला होई म्हणते घागरा, तर 14,000चा घागरा होता म्हणलं तिचा. सांगा ना मग ते स्वतःच्या लग्नात किती मोठे म्हणजे किती भारी कपडे घेईन, विचार करा बरं तुम्ही. अजून पोरीचे कपडे बाकी आहे, सर्व बाकी आहे. तसे दिले मला राहुलनं पैसे म्हणा 40,000 रुपये दिले त्यानं काढून, पण मग आपल्याला खर्च कमी लागन का, लय भारीच जाणार हे लग्न आपल्याला राहुलचे बाबा. कपड्याचं तर कपड्याचं, पण आता भांडे त्यानं करून ठेवली म्हणून बरं झालं राहुल्यानं. कसं करावं काय करावं, त्याच्यापेक्षा ना तुम्ही जा बोला सविस्तर काय बोलायचं आहे तर त्याचा दुनियाभराचा खर्च करू द्या, आपण आपल्या इकडं पंगत देऊ. त्या बहीण महाबीन तर त्याला इकडं या म्हणलं, इकडं बसू म्हटलं, बोलू म्हटलं, तर नाही तिकडंच बोलून राहिले. आणि कपडे म्हणते त्याच्या इकडंच घ्यायचे, इकडं घ्यायचे नाही म्हणते कपडे. त्याच्याच इकडं घ्यायचे म्हणते कपडे. असे हायले कायचे आपल्यालाच गोल घुमवते ते. मला तर काही समजूनच नाही राहिलं मायावाला, त्याच्या समोर काही चालतच नाही. जाऊ दे बापा, घ्या कपडे त्याच्या इकडं म्हणते तर त्याच्या इकडंच घ्या. एकदाचं लग्न झालं म्हणजे मग कोण त्याच्या हे करते. आणि काय 17 वेळा जायचं काम पडते. लग्न होऊ द्या कसंही बी, लग्न झाल्यावर मग लागेच आपल्याला काही तेवढी जरूरत पडत नाही त्याची. पोरगी आपल्या घरी आली म्हणजे सून आहे का नाही. चांगली पोरगी पाहिली होती या रावल्यासाठी, नाका डोई चांगली होती पोरगी. इकडं लेकानं हे केलं
आता एवढ्या मोठ्या लोकांच्या घरची पोरगी मागितली हा ना, आता त्याच्या मांग मांग त्यानं म्हणलं तसं वागा लागून राहिलं. नाही तर मी तर ऐकतच नाही कोणाचं. याचं बिन फालतू ऐका लागून राहिलं मला या चारूच्या नवऱ्याचं. जाऊ दे ना रावल्याचे बाबा, काही त्याच्या मतानं काही आपल्या मतानं असं करून लग्न करून घेऊ. हा लग्न झालं म्हणजे मग काही तेवढं टेन्शन नाही, एकदाच आपल्याला पार पाडणेच आहे ना. हा एक तर पहिलेच ते लोक तयार नव्हते लग्नाले, मोठ्या मुश्किलनं झाले. आपल्या पोराचं मन आहे का नाही तर कोणाला एवढं हे आहे जी. जाऊ दे ना, आता लग्न होईपर्यंत आहे, करू आता. जाऊ द्या, थोडंसं ॲडजस्टमेंट करू, काही तेवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आजी शांभाऊजी ते नलू काकू म्हणते तुमच्या दोघाली जा म्हणते पत फिरायले, आपल्या शीतलली घेऊन या म्हणते. आपल्या शेतानं तुम्ही दोघं जण चालले जा, लवकर आंघोळ पाणी करून तयारी करा आणि तिला घेऊन या. शीतलले होय नेहमी नाही जात दादा, तुम्ही जा. शीतलले आणणारे हे काही जागेवर आहे नाही, चवला तंत्रमंत्र श्वेताचं ते काही उठली नाही अजूनपर्यंत, झोपूनच आहे ते, फुगूनच आहे ते अजूनही बी. फुगू द्या तिले, तिचं काम करू द्या. तुम्ही जा, तिचं तंत्रमंत्र काही जागेवर आहे नाही आज. आजी ते नलू काकू म्हणे नवीन जोड आहे म्हणे, तुम्ही म्हणे तर पाठव म्हणे त्याईली म्हणे, तयारी करायला लाव म्हणे त्याईले आणि झाले लाव म्हणे, म्हणून सांगितलं बाप्पा. आता हे श्वेताचं काहीपर्यंत चालन तर काय माहित का, मी नाही समजावून सांगितलं जी शांभाऊजी तिले, पण ऐकतच नाही बाप्पा पोरगी हे. ऐकाले जाऊ दे वहिनी, तिला समजावलं गेलं ना तर ते काही ऐकत नाही. तिला लय समजावलं मी, पण ते काय ऐकत नाही. ते तिच्या याच्यातच आहे, तिचं तंत्रमंत्र काही जागेवर आहे नाही. तुम्ही काही तिच्या मागं लागू नका. एक काम करा दादा, तुम्ही चालले जा त्या नरू काकुले सांगून, दादा तुम्ही चालले जा शीतलेली घ्या. ते नाही होत आमचं जाणं, जाऊ दे. हो आता तसंच करावं लागेल, मग आम्हाला जावं लागेल. मग जातो, मग आम्ही तयारी करू ना. हो वहिनी जा तुम्ही, जा दादाला घेऊन जा तुम्ही.